नमस्कार मित्रांनो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण राऊट पॅराम्स, राऊट गार्ड किंवा डायनॅमिक राउटिंगची कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. आता आपल्याला अजून एक राउटिंगची कन्सेप्ट शिकायची आहे, ती म्हणजे नेस्टेड राउटिंग. तर नेस्टेड राउटिंगचा अर्थ असा आहे की एका राऊटच्या आत दुसरा राऊट आपण डिफाईन केलेला असतो. म्हणजेच एकाच पेजमध्ये आपण दुसरं पेज पण दाखवू शकतो. सिंपल वर्डमध्ये सांगायचं असेल तर नेस्टेड राउटिंग वापरून आपण एकाच पेजमध्ये मल्टिपल व्ह्यूज मॅनेज करू शकतो. आता आपल्या प्रोजेक्टचं पहिल्यांदा स्ट्रक्चर समजून घ्या की आपण पेज नावाचा एक फोल्डर क्रिएट केला होता, बरोबर? आणि दुसरा फोल्डर होता कंपोनंट. तर पेजमध्ये जे टास्क नावाचं जे कंपोनंट आहे त्याला आपण ॲज अ पेरेंट कन्सिडर करणार आहे. आणि जे कंपोनंट नावामध्ये दोन कंपोनंट होते, टास्क लिस्ट आणि टास्क फॉर्म, तर त्याला आपण चाइल्ड कंपोनंट कन्सिडर करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय की टास्क जे आहे पेरेंट कंपोनंट, तर याच्यामध्ये आपल्याला आत्ता सध्या काहीच करायची गरज नाही आहे. कारण म्हणजे इथे आपल्याला कोड काहीच करावं लागणार नाही, कारण याला आपण ॲज अ पेरेंट म्हणून कन्सिडर करणार आहे. या इम्पोर्ट नावाच्या एका लाईनमुळे आपल्याला समजते की इथे आपण टास्क फॉर्म कंपोनंट आणि टास्क लिस्ट कंपोनंट दोन्हीकडचा डेटा घेऊन येतोय. आता याच्यामध्ये मेन कन्सेप्ट अशी आहे की फक्त आपल्याला राउटिंगमध्ये चेंज करावं लागणार आहे. ॲप राऊट्समध्ये आपल्याला अशा पद्धतीने पाथ डिफाईन करावा लागणार आहे. जसं की आपण एकाच पेजवरती जेव्हा जात होतो, सपोज डॅशबोर्ड ओपन करायचंय, तर डॅशबोर्डची URL दिल्यानंतर आपल्याला कोणत्या कंपोनंटमध्ये जायला लागत होतं? डॅशबोर्ड. तसंच हे टास्क नावाचं जे पेज आहे त्याच्यामध्ये आपण हे चाइल्ड डिफाईन केलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे लिंक केलेले आहेत. तर जी टास्क लिस्ट कंपोनंट आहे त्याच्यासाठी जो पाथ आहे तो लिस्ट आहे, आणि जो टास्क फॉर्म कंपोनंट आहे त्याच्यासाठी जो आपण पाथ डिफाईन केलेला आहे, म्हणजे URL मध्ये जो आपण देणार ते आहे ऍड. आणि जर काहीच नाही दिलं तर रिडायरेक्ट टू लिस्ट. आता लिस्ट म्हणजे कोणता आहे? टास्क लिस्ट कंपोनंट. तर हा ॲज अ पेरेंट आणि त्याचे चाइल्ड म्हणून चिल्ड्रनच्या ह्याच्यामध्ये आपण असा ॲरे डिफाईन केलेला आहे की त्याचे कोणकोणते चिल्ड्रन्स आहेत. आता जो आपण टास्क लिस्ट कंपोनंटमध्ये टास्क फॉर्म आणि टास्क लिस्ट कंपोनंट यूज केला होता टास्क नावाच्या पेजमध्ये, आपल्याला HTML मध्ये इथे आपण फॉर्म ऍड केल्यानंतर आपण तिथेच लिस्ट गेट करत होतो. त्याला मी आता तोपर्यंत कमेंट करते आणि आपण असं स्ट्रक्चर ठेवू की दोन बटन यूज करू. एक बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला टास्क फॉर्म ओपन होईल, जिथे आपण फक्त टास्क ऍड करणार आहोत. आणि दुसऱ्या बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची लिस्ट शो होईल. ठीक आहे. तर इथे मी दोन बटन ऍड केले. पहिल्या बटन वरती आपण लिंक यूज करूया. आता हे आपण पाठीमागे शिकलेलो, राउटर लिंक म्हणून देणार आपण इथे ऍड असं देऊया. आता हे जे आपण ऍड यूज केलेलं आहे ते म्हणजे आपण जे राउटर मध्ये मेन्शन केलेलं आहे ते आणि हे सेम असलं पाहिजे. तसंच आपण लिस्ट साठी पण बनवूया. इथे ऍड जे आहे ऍड टास्क असं आपण बटन, तसंच लिस्ट साठी होईल टास्क लिस्ट, शो टास्क लिस्ट. ओके. आता ह्याला क्लास btn प्रायमरी. ठीक आहे. आता याच HTML च्या फाईलमध्ये आपल्याला राउटर आउटलेट यूज करावा लागणार आहे, जो की म्हणजे जिथे आपला चाइल्ड कंपोनंट रेंडर होतो. तर इथे आपल्याला म्हणजे पॅरेंट मध्ये चाइल्ड कंपोनंट हा रेंडर होणार आहे, राउटर आउटलेट. आता आपण इथे राउटर लिंक यूज केलेली आहे, राउटर आउटलेट यूज केलेलं आहे. ते फक्त आपल्याला इथे इम्पोर्ट करावं लागेल, कारण का आपण स्टँड अलोन कंपोनंट यूज करतो म्हणून. राउटर लिंक राउटर आउटलेट. ओके.
बघा आता आपण कुठे कुठे चेंज केला. मेन जो आपला चेंज आहे तो राऊट फाईलमध्ये जो आहे तो, ज्याला आपण एक पॅरेंट कन्सिडर केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे चाइल्ड्स डिफाईन केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण HTML फाईलमध्ये जो पेरेंट आहे त्याचे HTML मध्ये 2 बटन ऍड केलेले आहेत आणि राउटर आउटलेट जिथे आपला चाइल्ड कंपोनंट रेंडर होणार आहे. तर आता याला आपण रन करून बघूया. हे बघा, इथे जे डॅशबोर्डचा मेनू आहे तो तसाच आहे. टास्कच्या पेजवर गेल्यानंतर आपल्याला बाय डिफॉल्ट 2 बटन दिसतात आणि इथे तुम्ही बघू शकताय तुम्हाला लिस्ट दिसते. तर हे काय आहे, ऍप राउट्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही काहीच पाथ नाही देणार, म्हणजे टास्क पेजवर तुम्ही जाल पण तिथे काहीच पाथ नाही देणार, तो पाथ कुठे आपल्याला दिसतोय, इथे वरती तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर इथे आपण काहीच पाथ दिलेला नाही, जस्ट आपण टास्क कंपोनंट वरती क्लिक केलेलं आहे. तर रिडायरेक्ट टू लिस्ट, आणि लिस्ट कंपोनंट कशाशी कनेक्टेड आहे, टास्क लिस्ट कंपोनंट, म्हणून आपल्याला तिथे बाय डिफॉल्ट लिस्ट गेट होते. आता ऍड टास्क वरती आपण क्लिक केल्यानंतर लर्न जावा मी इथे सेव्ह केले आणि त्याच्यानंतर टास्क लिस्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर आपण जे ऍड केलेलं आत्ता टास्क आहे ते दिसेल. तसंच आपण डॅशबोर्ड वरती मूव्ह करूया. टोटल टास्क 3, कम्प्लिटेड 1, पेंडिंग 2, म्हणजे ओव्हरऑल बरोबर वर्क होत आहे. तर अशा पद्धतीने हे नेस्टेड राउटिंग यूज करतो. आता याचा मेन यूज काय आहे, तर बघा आपला टास्क हे एकच पेज आहे जिथे आपण 2 बटन ऍड केलेले आहेत, पण डेटा लगेच अपडेट होतोय. आपल्याला डेटा एका बटनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म वेगळा दिसतोय आणि दुसऱ्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो डेटा आपण ऍड केलाय त्यासहित आपल्याला कम्प्लीट डेटा दिसतोय. तर रिअल ऍप्लिकेशन्स मध्ये आपण एकाच पेजवरती सगळं नाही शो करू शकत, त्यामुळे त्याला एक स्ट्रक्चर बनवण्याची गरज असते. म्हणून आपण अशा पद्धतीने हे नेस्टेड राउटिंग तिथे यूज करतो. तर तुम्ही सुद्धा हे याची प्रॅक्टिस करून बघा आणि नेस्टेड राउटिंग कसं यूज केलेलं आहे, म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते समजून घ्या की हे टास्क नावाचं जे पेज आहे त्या पेजच्या HTML फाईलमध्ये आपण 2 बटन आणि एक राउटर आउटलेट यूज केलेलं आहे, आणि जिथे आपण TS फाईल आहे तिथे आपण आपले जे 2 कंपोनंट यूज करणार आहे ते इम्पोर्ट केलेले आहेत. बरोबर, तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याची प्रॅक्टिस करून बघा आणि कोणत्याही प्रकारचे तुम्ही करू शकता. जसं की आपण बोलत होतो एम्प्लॉय मॅनेजर किंवा अजून कोणत्याही पद्धतीचे मॅनेजमेंटचे प्रोजेक्ट जर तुम्ही घेतले, सिंपल टास्क स्वतःला असाइन करून त्याची प्रॅक्टिस करू शकता. कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. बरोबर, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशीच ॲडव्हान्स कन्सेप्ट शिकणार आहोत. जर हे तुम्हाला समजलं असेल किंवा याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा, कमेंट करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.